त्यांना आतापर्यंत त्यांच्याकडून समर्थन होतंय. रिफायनरीच्या बाबतीत सुद्धा पहिलं समर्थन, मग विरोध. आता तर रिफायनरी गेला तसं सरळ सरळ सांगतायत आणि त्या ठिकाणी पर्यावरणपूरक प्रकल्प आणणार असंही सांगतायत काही नेते. बघा, माझं एवढंच म्हणणं आहे, आमच्या कोकणामध्ये रोजगार आला पाहिजे, नोकऱ्या आल्या पाहिजे. आमच्या मुलं मुली कुठे मुंबई, पुणे, नाशिक, अन्य राज्यांमध्ये नोकरी न करता आपल्या आई वडिलांकडे नातेवाईकांबरोबरच राहून आपल्या गावामध्येच राहून नोकऱ्या केल्या पाहिजे. हे आज मी प्रयत्न का करतोय, आम्ही जयगडला आम्ही का आलोय, जेणेकरून ज्या नोकऱ्या ह्या माध्यमातून उपलब्ध होतील, जे व्यवसाय उपलब्ध होतील, त्यामुळे आमच्या तरुणांना तरुणींना मुंबई, पुणे, नाशिक जाण्याची गरज भासणार नाही. म्हणून कुठल्याही रोजगार संदर्भात MIDC असो, बंदर खातो असो, कोणी प्रकल्प आणत असेल तर त्याला आता आपण कोकणवासी म्हणून समर्थनच करायला पाहिजे. जो 10 वर्ष आपण जे मागे गेलो ना, एकंदरीत उभाटाचा आणि एक हे लोकांच्या घाणेरड्या राजकारणामुळे प्रकल्प मागे जायचे, पहिले विरोध करायचा, मग समर्थन करायचं, खोके आल्यावर लगेच समर्थन करायचं. हे जे काही प्रकार मातोश्रीच्या माध्यमातून वर्षानुवर्ष जे सुरू होतं ना, आता कोकणाच्या जनतेने नाकारलंय आणि आम्हाला रोजगार निर्मित आणण्यासाठी, प्रकल्प आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला निवडून दिलेले आहे. म्हणून मला असं वाटतं की आता ते नकारात्मक सगळं वातावरण बंद केलं पाहिजे आणि रोजगार जिथे जिथे प्रमोट होईल, रोजगार त्या प्रकल्पांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. पर्यावरणाला लक्षात ठेवून राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध जो काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मानहानीचा दावा केलेला होता, तो न्यायालयाने अवैध ठरवून रद्द केला. अहो, आम्ही पहिल्या दिवसापासून बोलत होतो, आमच्या ज्या DG आहेत शुक्ला मॅडम, त्यांच्या विरुद्ध हे लोक कटकारस्थान करतायत. कारण का ह्यांच्या चोऱ्या माऱ्या त्या बाहेर आणण्याचा प्रयत्न करत होत्या, म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना फार त्रास दिला जात होता. आता 2 घाशी पडले की नाही. नाना पटोलेजींनी किती वेळा तोंडावर पडावं, आता ह्याला गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये टाकायला पाहिजे. चला रे बाबा, आमच्या गणेश नाईक म्हणजे पूर्ण भाजप नव्हे, कोणी काही बोललं तर नवी मुंबई आणि ठाण्यातली पक्षाची ताकद कमी होणार नाही असं म्हणतात. पण ते आता तुमचे रत्नागिरीचे पालकमंत्री येतील तर त्यांना का बोललं हे तुम्ही विचारा ना. तुमचं काम मी कशाला हलकं करू. मी तुम्हाला परत बोलतो, हिंदू समाजाला एकत्र ठेवण्यासाठी आमचे देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत. OBC समाजाचं 1% आरक्षणाला हात न लावता, आता राणे समितीबद्दल मॅडम बोलले, राणे समितीमध्ये हेच तर लिहिलेलं ना, घटनेच्या 15(4) आणि 16(4) प्रमाणे आपण स्वतंत्र आरक्षण, मागासलेपणा सिद्ध करा आणि आरक्षण द्या. ह्यासाठी कुठलाही अन्य जातीचा आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या असं राणे समितीने पहिलं उल्लेख केलं. मग नंतर आमच्या फडणवीस साहेबांच्या सरकारने ते आरक्षण टिकून दाखवलं. मग उद्धवजींचं सरकार 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंनी घाण करून टाकली. मग 2.5 वर्ष परत आमचे महायुतीचं सरकार आलं, आम्ही परत टिकणारं 10% आरक्षण दिलं आणि आता परत देतोय. OBC समाजाचं 1% आरक्षण द्यायला देणार नाही, आम्ही ठणकावून सांगतो. काय चिंता होणार नाही. इथे हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे, हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार आहे. इथे कोणाला करायची गरज, कुठल्याच हिंदूला चिंता करायची गरज नाही. हो, पण त्यांना समजवण्याची भूमिका आमच्या देवेंद्र फडणवीस साहेब घेतील ना. आमच्यातली ट्युनिंग तुम्हाला माहित नाही मॅडम.